मनुष्याला देह मिळाला महाराज, पण मनुष्याला देह कळाला नाही. कशावरून? विषयाची चरवणी केली आयुष्याची गायनी. म्हणून मनुष्याला देह मिळाला, पण विषय बघून आयुष्याची चाळणी करून टाकली महाराज. बहु मृग जय देखुनी डोळा, तुमकी जे अमृताचा गीती गळा, थोडीला परिसू बांधीला गया सुट्टिका लाभे. हो, एका माणसाच्या तोंडामध्ये अमृत होतं, तो अमृत पिणार तेवढा त्याला समोर मृगजय दिसलं. त्याला असं वाटलं एवढस मृगजय, हो एवढस अमृत पिण्यापेक्षा मृगजय पिलेलं बरं. अहो मृगजय अमृत तर नाहीच, पण पाणी सुद्धा नाही. म्हणून त्या मृगजयाकडे पाहून अमृत थुंकण्याची इच्छा झाली, तर त्याला अमृत कळालं की मिळालं? मिळालं पण कळालं नाही. तसा आपल्याला हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. घास एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पायी लोटी आंधळेपणी. हो, एका आंधळ्याला रस्त्यावर चिंतामणी पायाला लागला, तो त्या चिंतामणीला पायाला ठोकर मारून पुढे निघून गेला, पण त्याला तो कळाला नाही. चिंतामणी आला ती आणि सदा विजयरूपी मनोरथी. चिंतामणी जर हातात आला तर विजय जिथं जाईल तिथं विजय, अपयश कुठे येणार नाही. म्हणून त्याला तो चिंतामणी मिळाला पण कळाला नाही. तसा आपल्याला हा मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही, कारण आपल्या हृदयामध्येच राम आहे. ज्ञानोबा दृष्टांत देतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी तोचे चिया पदरा आड, पण ती आडवेरून कोचिर अशुद्ध काय म्हणती. हो, दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे महाराज. काही वस्तू अशा आहेत, काही वस्तू पवित्रही आहेत गोडही आहेत, काही पवित्रही नाहीत गोडही नाहीत. काही गोड आहेत पण पवित्र आहेत, आणि काही पवित्र गोड आहेत पण पवित्र नाही. पण दूध मात्र पवित्रही आहे आणि गोडही आहे. दारू पवित्रही नाही आणि गोडही नाही. गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. हॉटेलवरचा चहा गोड आहे पण पवित्र नाही. पण दूध मात्र पवित्रही आहे आणि गोड आहे. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासी तोचे चिया पदरा आड, पण ते आमेरून गोचिरा अशुद्ध काय नेनती. ता निदैवाच्या परिवरी लोहिया रोतलिया सहस्त्रवरी, परी तेथे बैसोनी उपवास करी दरिद्रीची. एखाद्या दरिद्री माणूस भीक मागतोय आणि जो भीक मागून ज्या घरामध्ये बसून तो खातोय तिथूनच खाली 2 फूट जर खड्डा खोदला तर तिथं सोन्याच्या मोहरा आहेत महाराज. पण त्या सोन्याचा भीक मागून येतो आणि त्या सोन्याच्या मोहरावर बसून भीक मागितलेला खातो. म्हणून त्याला त्या मोहरा आहेत पण त्याला कळालेल्या नाही. मग तसा आपल्या या हृदयामध्ये राम आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, भ्रांतीचा कामो विषयावरी. आपण विषय बघून व आपल्या शरीराची चाळणी करून टाकली महाराज. आता पंचविषय आहेत, श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम ग्राणमेवच. हो, पंचविषय आहेत. श्रोत्र म्हणजे कान, कानाचा विषय काय आहे? शब्द आहे. या शब्द विषयाला हरिण नावाची हरिण भरून जाते महाराज. जेव्हा तो पारते बीन वाजवतो आणि बीन वाजवल्यानंतर या हरिण नादलुप्त प्राणी आहे, तो अतिशय नादलुप्त होतो आणि नादलुप्त झाल्यानंतर तो पारती त्या याला बाण मारतो आणि ती हरिण खाली जमिनीवर कोसळते. आणि कोसळल्यानंतर ती हरिण त्याला म्हणते की पारधी दादा तू घडी घडी बीन वाग, जब तक मेरे श्वास में प्राण है तब तक बीन बजा, सिंगी कर सिंगोटी मांस पकाते था, मेरे तन में प्राण है तब तक बीन बजा. तू बीन वाजव, माझं शिंग तुझ्या घराला लाव, घर शोभा देईल, मांस तुझ्या मुलाबाळांना खाऊ घाल, शरीराला धड दाखल बनतील, पण माझ्या चांबड्यावर बसून तू बीन वाजव एवढा नादलुब्ध प्राणी आहे मेला. म्हणून श्रोत्रम चक्षु म्हणजे रूप विषयाला पतंग नावाचा किडा बोलला. ज्या वेळेला आपला दिवा असतो घरामध्ये, त्या दिव्याला तो पतंग नावाचा किडा गिरट्या घालतो आणि गिरट्या घातल्यानंतर तो त्या पतंगामध्ये डायरेक्ट झडप मारतो, दिवाही बुजून जातो आणि तोही मरून पावतो. तिथे पतंगा लिंगन तेथे त्याचे अचूक मरण, तैसे विषया चरण आत्मघाता. म्हणून रूप विषयाला तो पतंग नावाचा किडा बोलला. श्रोत्रम चक्षु स्पर्शनांच स्पर्श नावाला, हो हत्ती हा स्पर्श विषयाला बोलतो.
त्यालाही सर्कशीतले लोक पकडून नेतात. श्रोत्रम चक्षुस्पर्शनांचं रसनाईने याला मासा बोलतो, तोही प्राणाला बघतो महाराज. श्रोत्रम चक्षुस्पर्शनांचं रसनम ग्रहणमेवच. ज्या वेळेला एक कोळी मासे पकडण्यासाठी गळ घेऊन गेला, पण गांडूळ घरी विसरून आला महाराज. मग त्याने काय केलं, एक आमिष घरी विसरल्यानंतर त्याने एक गांडूळ सापडला त्याने छोटा तो शिडीड असतो आपण म्हणतो, तो त्या गळाला लावला आणि त्याने तो गळ पाण्यामध्ये फेकला आणि मासा त्याला खाण्यासाठी आला. मग तो गांडूळ त्याला उपदेश करतो, मग मेरे लिए मैं आया हूँ तेरे लिए, तू रहा मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. मताओ तू मेरे लिए, मैं आता हुआ हूँ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए, तू ऊपर खड़ा है तेरे लिए. तरी तू ऐकत नाही. अमिषाच्या मिशे गळगी माझा, अमिषाच्या मिशे गळगी माझा, अमिषाच्या मिशे गळगी माझा, अमिषाच्या मिशे गळगी माझा. पतंग रसने मीन ग्राने भुंग, या 5 विषयाला 5 प्राणी बोलले, 5ही मरून गेले, पण एका मनुष्याने हे 5 विषय आपल्या वाट्याला घेतले. मला त्याची काय स्थिती आहे. म्हणून काय करायचं, डोळे भरवून या पाहिन तुझे मुख, त्याची माझं सुख देई देवा, कान भरवून या ऐकिन तुझी कीर्ती, त्याची माझं विश्रांती देई देवा. हो, म्हणून देवाचं कान भरून हो गुणगान ऐकायचं, मुखाने नामस्मरण करायचं. हो, म्हणून देवाची भक्ती करायची. बरं, म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. हो, स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात. बरं, आम्ही जन्माला आल्यानंतर आम्ही काय करू ते महाराज अभंगाच्या आम्ही जन्मालो, हो हो हो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, हो हो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, हो हो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, हो हो, आम्ही जन्मालो. दासवी तो मोठे झालो, दासवी तो मोठे झालो, दासवी तो मोठे झालो, दासवी तो मोठे झालो. आम्ही जन्मालो, ओ ओ, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, ओ ओ, आम्ही जन्मालो. अरे आम्ही जन्मालो, हो आम्ही जन्मालो, अरे आम्ही जन्मालो, हो आम्ही जन्मालो. महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. जन्माला अनेक येतात महाराज, अनेकाची धन्यता वेगवेगळी असते. हो. एखाद्याला जर धन प्राप्त झालं तर तो त्या धनामध्ये धन्यता मानत असतो. हो. एखाद्याचं लग्न होत नसेल तर लग्न झाल्यावर तो धन्यता मानत असेल. त्यानंतर ज्याला मुलगा होत नसेल तो मुलगा झाल्यावर धन्यता मानत असेल. हो. प्रत्येकाची धन्यता वेगवेगळी आहे महाराज. जर आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर मुलगा जर जन्माला यावा असं वाटत असेल किंवा हनुमंतासारखा भक्त असा जन्माला यावा असं वाटत असेल तर त्याला आई वडिलांची पुण्याही लागते महाराज. हो. शत आवडतने करिता भक्तियुक्त पोटी होय शिव भक्त श्रुत. हो. जर शिवलीला अमृताचे 100 पारायण जर केले तर आपल्या उदरी शंकर भगवंतासारखा मुलगा जन्माला येतो महाराज. याला आई वडिलांची पुण्य लागते. जननी जने तो भक्त जने सूर्या दाता नाही तो जननी माते. तुला जन्म द्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य जन्माला येऊ दे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप एक शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप
मस्करी सोनाराचे मस्करी सोनाराचे जनकल्याणाची जग गुरु तुकोबाचे जनकल्याणाची जग गुरु तुकोबाची स्वराज घरी गुरुगणाला हो गुरुगणाला ओ बाबाचा बाप शिव जन्मला ओ बाबाचा बाप शिव जन्मला ओ बाबाचा बाप शिव जन्मला हाती घेतली तलवार गेला दुःखाचा सोवार गेला दुष्टाचा संहार जनाचा गोठा त्याने काढीला बाहेर हाती गला जागा बाहेर गाडीलं हाय कमल साथीला बाप शिव जन्मला बाबाचा बाप शिव जन्मला ओ बाबाचा बाप शिव जन्मला ओ बाबाचा बाप शिव जन्मला ओ या रयतेचा राजा शिव छत्रपती माझा गेला राजाभिषेक केला राजा कोणी उलाला गेला माझ्या देवाला ओ बाबाचा बाप शिव जन्मला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदा जोरात टाळू द्या. अरे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले महाराज ही माझ्या जिजामाताची पुण्याई होती. लक्षात ठेवा माझ्या जिजामातांनो. हो. आपल्या उदरामध्ये असा मुलगा जन्माला यावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा या ग्रंथांची पूजा करावी लागेल. हो शिवलीला अमृताचे 100 पारायण करावे लागतील तेव्हा तुम्हाला असा मुलगा प्राप्त होईल. कारण हा अभंग नाही आहे, पोवाडा नाही, गीत आहे, पण खूप सुंदर आहे. मा जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला तो हा बापाचा बाप शिवबा जन्माला वाघ शिवबा जन्माला. आणि आज शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते ना महाराज तर या मंदिरातला देव जिवंत राहिला नसता. शिवाजी राजा जन्माला नसता हिंदू धर्म हा बुडाला हो हिंदू धर्म मुळाला हो हिंदू धर्म हा बुडाला हो हिंदू धर्म मुळाला हो देशासाठी प्रवान केली प्राणी आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी प्रवान केली प्राणी आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची हो देशासाठी पर्वत केले गुणाचे आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी प्रवान केली प्राणी आठवण ठेवा शिवरायाच्या हो तिने जन्मला संविधान हो तिने जन्मला संविधान आठवण देवा शिवरायाच्या गुन्हेची कायर केला सुभेदाराच्या सुनेची आठवण ठेवा शिवरायाच्या गुन्हेची देशासाठी बरोबर गेली गुणाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची देशासाठी बरोबर केले पाहिजे आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची छत्रपती शिवाजी महाराज की अरे जर आज या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले नसते तरी इथं मंदिरं दिसली नसती महाराज. मी कीर्तनं केली नसती, बापू महाराजांनी इथं गायन केलं नसतं, नाना महाराज पकोस वाजले नसते, या महाराजांनी पेटी वाजवली नसती.
अरे आज या मंदिराचा भगवंत जर जिवंत असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हो, आज छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आमच्या माता भगिनींच्या कपाळाचं कुंकू सुरक्षित राहिलं नसतं. आणि असा थोर राजा या महाराष्ट्रामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्माला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलं गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलं किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. अरे एका तलवारीच्या धारेवर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली महाराज. हो, जसे शिवाजी महाराज होते तसे संभाजी महाराज सुद्धा त्यांचाच मुलगा होता महाराज. अतिशय शूरवीर तो मुलगा होता. पण आपल्याच मराठी माणसाने घात केला महाराज. हो, धनाजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी फितुरी करून अरे माझ्या संभाजी राजाला त्या औरंगजेबाच्या ताब्यात दिलं महाराज. पण माझे संभाजी महाराज त्या औरंगजेबाला अजिबात घाबरले नाही. अरे हत्ती घोड़े तो तलवारे फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीरों में जकड़ा मेरा राजा. अरे अब भी तुम सब पर भारी है. हो, त्याला समोर उभं केलं. औरंगजेबाला तो घाबरले नाही माझे संभाजी महाराज. हो, औरंगजेबाने सांगितलं अरे तुला मी माझं सर्व राज्य देतो, दिल्लीच्या तख्त्यावर बसवतो, माझी मुलगी देतो तुला, तू फक्त आमचा हो. अरे औरंगजेब अरे मरण पत्करेल पण तुझा होणार नाही. सिंहाच्या जबड्यात हात घालूनी दात मोजितो ही जात मराठ्याची. हो, त्यांचा झाला नाही तो. हो, त्या औरंगजेबाला हो त्याचं ते बोलणं सहन झालं नाही महाराज. त्याच्या संभाजी महाराजांच्या डोळ्यातून आगीचे गोळे बाहेर पडत होते. ते त्या औरंगजेबाला सहन झाले नाही. त्याने सळाया बोलल्या त्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या महाराज. त्याच्या मुखातून शब्दरूपी शस्त्र बाहेर पडत होतं. हे त्याला सहन झालं नाही औरंगजेबाला. त्याने जीभ कापून टाकली, अंगावरची कातडी काढून टाकली माझ्या संभाजी राजांची. मिठाचं पाणी शिंपडलं महाराज. देश धर्म पर मिटने वाला अरे शेर शिवा का चावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. घाबरला नाही. त्या औरंगजेबाने त्या देहाचे तुकडे केले महाराज. आणि तुकडे करून आळंदीहून जी इंद्रायणी माता वाहत आहे तिथून 5 किलोमीटरवर इंद्रायणी, भामा आणि भीमा या तुळापूर जवळ त्या डोहामध्ये ते तुकडे संभाजी महाराजांचे तिथं फेकून दिले महाराज. म्हणून तिथं तुळापूरला त्या संभाजी महाराजांची समाधी दिली आहे महाराज. म्हणून आमच्या ज्ञानोबारायांनी सुद्धा एक ओवी लिहिली. माझ्या मराठ्याची बोल कौतुके
आणि अमृतातही पैजा जिंके. म्हणून आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांसारखा पुत्र या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. म्हणून काय या महाराष्ट्राच्या मातीचं काही पुण्य असेल आणि आपलं सुद्धा भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज होते म्हणून आपण हे सर्व उत्सव साजरे करतो. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. विठ्ठला धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. आम्ही जन्माला येऊन धन्य झालो. पण केव्हा धन्य झालो? दास विठोबाचे झालो म्हणून. आता तुकोबाराय किती भक्ती करायचे महाराज देवाची. ज्या वेळेला एक गृहस्थ तुकोबारायांना भेटण्यासाठी देहूला सकाळी सकाळी आला महाराज. तुकोबारायांचं दर्शन घ्यावं. पण जातात असताना सकाळी तुकोबाराय रस्त्याच्या कडेला शौचाला बसले असताना त्या मनुष्याला तिथून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू आला. त्या गृहस्थाने विचार केला की इतकं पवित्र नाम आणि इथं कोण जप करत आहे बुवा. मग ते तुकोबारायांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी विचारलं तुकोबाराय कुठे गेलेत. मग त्यांनी सांगितलं तुकोबाराय बहिर दिशेला गेलेत. मग तुकोबाराय आले आणि त्यांनी तुकोबारायला विचारलं तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामस्मरण तिथं करवलं तुम्हीच तेच आहे का. हो म्हणे मीच आहे तो म्हणे का हो एवढ्या अपवित्र जागेमध्ये तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करताय हे चुकीचं आहे. पण तुकोबाराय सांगतात अहो माझी वाणीच मला आवडत नाही. माझी मज झाली माझी वाणीच हो मला आवडत नाही महाराज. मग त्यावेळेला त्या गृहस्थाने सांगितलं की तुकोबारायांनी त्या गृहस्थाला सांगितलं की तुम्ही इथं जेवण करून जा. दुपारपर्यंत थांबा जेवण करून जा. इतक्या लांबून आले. त्याने जेवण केलं. तुकोबाराय आराम करत होते आणि आराम करत असताना तुकोबारायांच्या केशातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर पडत होता महाराज. हो एवढी तुकोबारायांची भक्ती होती. त्याने विचार केला की ध्वनी कुठून येतोय बुवा. तुकोबाराय तर झोपलेले आहेत. मग तो तुकोबारायच्या खोलीमध्ये गेला. त्यांनी त्याच्या केसाला कान लावला तर तिथून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. एवढी तुकोबारायांची भक्ती होती महाराज. म्हणून अशी भक्ती करायची. जन्माला येऊन आम्ही धन्य झालो. पण धन्य केव्हा झालो? धन्य आम्ही जन्म आलो पण दास विठोबाचे झालो तेव्हा आम्ही जन्माला येऊन धन्य झालो. विठ्ठल विठ्ठल आम्ही दास विठोबाचे झाल्यानंतर आम्ही काय करू? हे आयुष्य रूपी जे साधन आहे त्या साधनाने आम्ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करू. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या आयुष्याच्या साधने 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 सच्चिदानंद पदवी घेणे 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 धन्य आम्ही धन्य आम्ही जन्मालो 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 धन्य आम्ही जन्मालो
आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हो, आयुष्याच्या या साधन, आयुष्याचं जे साधन आहे त्या साधनामध्ये आम्ही एवढी साधना करू की आम्ही सत, चित आणि आनंद. सत म्हणजे ज्याच्या तिन्ही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही अशी सत. सच्चित, चित म्हणजे ज्ञान स्वरूप हो. आणि आनंद म्हणजे आनंद, आता ब्रह्मानंद, विषयानंद आपण विषय बघतो, पण ते विषयानंद, ब्रह्मानंद, जो ब्रह्मानंद आहे त्या ब्रह्मानंदाची, हो, तो ब्रह्मानंदाला आम्ही प्राप्त होऊ अशी सच्चिदानंद पदवी आम्ही प्राप्त करू. म्हणून आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बरं, सच्चिदानंद पदवी घेतल्यानंतर आम्ही जे स्वर्गातलं जे सुख आहे ते सुख आम्ही पायाखाली तोडू. आणि ते सुख पायाखाली तोडवल्यानंतर स्वर्गाच्या पलीकडचं जे सुख आहे ते सुख आम्ही उपभोगू. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या सर्वे अपने बालक बनलो, एक वीर जन्माला चले, एक किरण के पीछे सारा हिंदुस्तान तेरे माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, तुझे सलाम. माँ तुझे सलाम. दास विठोबा, विठोबा, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबराय सांगतात की आम्ही स्वर्गातल्या पलीकडचं जे सुख आहे ते आम्ही उपभोगू. अरे इंद्र जरी झाला, तो 100 यज्ञ केले त्या इंद्राने, मग तो इंद्र झाला. पण यज्ञ कुठे केले त्याने? मृत्यू लोकामध्येच केले. इथं कर्म केलं आणि स्वर्गात भोगण्यासाठी गेला तो. परत स्वर्गातलं पुण्य संपलं, मग तया पुण्याची पावती सरे, सगळेच इंद्रपराची उंटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू मृत्यू लोकामध्ये आला की पुन्हा जन्मावं लागतं. मग मातीच्या उदर कुहरी, हो, परत मरायचं, परत जन्मायचं. हो, म्हणून हे जन्म मरण आम्हाला बंद करायचं आहे. म्हणून आम्ही दास विठोबाचे झाल्यानंतर आम्ही कायमचे जन्म मृत्यूला विजय मिळवून जे परमात्मा स्वरूप आहे त्या स्वरूपाला आम्ही प्राप्त होऊ, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्म आलो झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या सर्व साधू संतांच्या, सर्व भाविकांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली